भावांनो, शिव सकाळ. आपण आता आपल्या ज्या ठिकाणी आपली गाडी खाली होणार आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. हे बघा, सगळं मोठं गोडाऊन आहे, मोठंच्या मोठं. पहा केवढं गोडाऊन आहे. आपली गाडी ज्या साईडला उभी आहे आणि हे सगळे आपल्या पुण्यावाल्याच्या गाड्या आहेत. हे बघा, हे सर्व आपले पुण्यावाले भाऊ आहेत. पुण्याहून भरून आलेले डिक्स असते या गाड्यामध्ये. किया मोटर्स म्हणजे एक नवीन कार निघली कियाची, तिची डिक्स राहते, ती पुण्याहून येते. आणि आपण आता इथं आपल्याला खाली करायचं, खाली करून आपल्याला डायरेक्ट हुसूरला जायचं लोडिंगसाठी, तमिळनाडूला. तर चला भावांनो, पाहू आपण पुढं. तर मित्रांनो, आपण हुसूरला आपल्या ठिकाणावर आलेलो आहे. आपल्याला तिथं गाडी खाली करायची आहे. तिथं आपल्या गाडीत फक्त 2 पॅलेट आहे फक्त अनंतापुरहून आणलेले, आणि ते आपल्याला खाली करायची आहे. आता इथं हे बघा, आपली ह्या साईडला आपली गाडी लावलेली आहे आणि त्या तिकडच्या साईडला ते बघा, ते उघडं दिसतं का, ते गोडाऊन आहे. त्या गोडाऊनला आपली गाडी खाली होणार आहे. आणि लोडिंगचा प्रोग्राम आता मला तरी वाटतं की सकाळीच होईल बहुतेक. आता काय लोडिंगचा विषय संपला, आता नाही काय बहुतेक. पाहू आता काय बोलते ऑफिसवाले. भावांनो, आपली गाडी अनलोड व्हायला लागली. आता इथं आपल्याला अनलोड करून सरळ हुसूर तमिळनाडू आपल्याला जायचं आहे. हे बघा, ओम साईराम लॉजिस्टिक या ठिकाणी आपली गाडी खाली होती आहे. इथनं आपण आता डायरेक्ट हुसूरला जाणार लोडिंगसाठी. आपला प्रोग्राम रेडी आहे, चला. हे पहा भावांनो, केवढा मोठा दगडाचा डोंगर आहे, पूर्ण डोंगर आहे. चिकबेलापूर म्हणते याला, चिकबेलापूर. केवढा डोंगर आहे, बिलकुल एक नंबर. आणि आपण आता कर्नाटक मध्ये आलेलो आहे. आपल्याला कर्नाटक पास करून तमिळनाडूला जायचंय, हुसूर मंथनला. चला. तर भावांनो, आपण आता अनंतापूरहून आपण MT आलो होतो हुसूरला. हुसूरच्या गोडाऊनला आलो आपण. इथं आपली गाडी आता खाली होईल. खाली होणार नाही आता गाडी. तर मग आपले जोडीदार मिळाले. आम्ही आता दोघं भावा मिळून उडद चण्याची डाळ आणि चपाती. हे बघा, उडद चण्याची डाळ बॉईल झालेली आहे. आणि आता इकडं सगळी हे बघा, इथं व्हेरायटी कटून झालेली सगळी. अद्रक, टमाटर, मिरची आणि लसण. आणि हे बघा, याच्यात आटा लावला मस्त. गावरान चपाती आणि इकडं तेल, हे मीठ, मिरची सगळं आहे. आणि मस्त आपलं दोघं भाऊ आता आम्ही जेवण बनवणार. जेवण करायचं आणि निवांत सकाळीचा सकाळी प्रोग्राम होईल आपला. तर बघू आता नंतर तुम्हाला चपाती करताना, परत वरण करताना सगळं तुम्हाला आम्ही दाखवू. चला. तर भावांनो, चला आता चपाती बनवू. बयासारखी चपाती बनवतो आम्ही, पाहून घ्या. अशी आमची लाईफ आहे ड्रायव्हरांची, चपाती बनवायची मस्त. पण मी घरी बनवत नाही बरं का. तर म्हणसान तुम्ही घरी बनवतो का काय म्हणून. मी फक्त हे सगळं कंडक्टर की शिकलेलो आहे मी. घरी नाही आपल्या. आणि घरी गेलो की मी काय करत नाही, सगळे आमची फॅमिली करून घेतात सगळे. आता मस्त आपल्याला ही चपाती ताव्यावर टाकायची आहे. तोपर्यंत दुसरी बिन आपण रेडी करून ठेवू तिचा प्रोग्राम. अशी गोल करायचा, पहिले चाकी बनवायची अशी, आणि नंतर मग थोडंफार तिला तेल लावायचं. हे बघा, असं तेल लावायचं. आणि आमचे सगळे ड्रायव्हर भाऊ व्हिडिओ पाहून माझं जेवण कसं बनवतो हे शिकून घ्या आणि कमेंट मध्ये सांगा की जेवण चांगलं बनवतो का वाईट बनवतो. सर्व यूट्यूब फॅमिली पाहणारे आमचे भाऊ बहीण, माय बाप सगळे तुम्ही सांगा की कसं जेवण बनतं, काय होतं. हे बघा, चपाती अशी बनवतो. आता हे अशी बनवणं होस तर तोपर्यंत हिला पण थोडंफार हलवायचं. हिचं थोडंफार अंग हे झालं का आता लगेच हिला पलटी मारायचं. हे असं बनवायचं, असं वरून दाबून. हिला मस्त असं. तर आता बेलण्याने आणि कोलपाटाने हिला मस्त पद्धतशीर करून घ्यायचं. तोपर्यंत ती चपाती आपली थोडीफार नॉर्मल होऊन जाते.
हे आम्ही सगळं कंडक्टरी शिकलो, मस्त खलाशी काम करत होतो त्यावेळेस. चांगलं जेवण भेटतं एक ह्या दृष्टीनं, पैसे वाचावे म्हणून आम्ही हे असं काम नाही करत की आपल्याला एक जेवण चांगलं भेटतं. हे बघा, झाली चपाती. किती टाइम लागतो? 1 मिनिटाच्या आत चपाती. तर भावांनो, हे बघा, आता आपण पापड पण छानले आणि हे का चपाती पण झाली इकडं, आणि हे डाळ आपण बॉईल करून घेतली पहिले. आता आपण हे सगळं कार्यक्रम, आता डाळ आपण मस्त उडद चण्याची डाळ करू मस्त. हा, हे बघा, जिरा टाकतो आता. जिरा टाकला. आता हे सगळं कांदा, मिरची, लसूण हे टाकायचं. तेल तापलं. कांदा, मिरची, अद्रक, लसण सगळं एकदा टाकून द्यायचं. ते बरं डबल मग त्याला हे होत नाही. एक नंबर एक झालं, मस्त बढिया. याला थोडं हलवत राहिलं म्हणजे ते जरा लवकर बनतं. आणि आता काय करू आपण, याच्यात थोडं मीठ जर टाकलं ना तर मग ते लवकर ते लाल होऊन जातं. ते हे टाकतो थोडस मीठ, थोडं चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता आपल्याला याला थोडं हलवायचं. असं हलवलं ना ते होत राहतं. तर हे बघा दोस्तांनो, एक आपल्या भावाची कमेंट आली होती की तुम्ही गाडीत जेवण डेली बनवता का? आम्ही टाइम पाहून जेवण बनवतो, पण 90% गाडीतच जेवण बनतं आपलं. आणि गाडीत जेवण बनवून खाल्लेलं चांगलं राहतं, शरीरासाठी आपलं चांगलं आहे. तर चला बनवूया डाळ उडद चण्याची डाळ. ठीक आहे, चला. तर भावांनो, आपलं पद्धतशीर जेवण झालं, एक नंबर. आणि आता जेवण झालं, आता आपण झोपणार आहे मस्त. तिथंच झोपणं आहे आपल्याला. आता इथं आपली गाडी लावलेली आहे त्या बाजूला, तिथं झोपायचं. आणि सकाळी मग आपला पुन्हा काय प्रोग्राम आहे काय नाही ते समजतंच आपल्याला. तर आता ह्या व्हिडिओला आपण इथंच संपूया. जय हिंद, जय भारत दोस्तो.